कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील अनाजी पंताचे पात्र अजरामर करणारे कलाकार महेश कोकाटे यांचे मूळ गाव लांजा तालुक्यातील वेरवली आहे। गावच्या सुपुत्राने खतरनाक, पछाडलेला, गुरु, जत्रा, बिबट्या या चित्रपटातून प्रमुख भूमिका साकारल्या आहेत। अगबाई सासूबाई तसेच आबोली या मालिकांमधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांना खूप भावल्या आहेत। आज निर्मल ग्रामपंचायत वेरवली बुद्रुक यांच्या वतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। या प्रसंगी कलाकार महेश कोकाटे यांचे सरपंच वेदा कोळवणकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन जाहीर सत्कार करण्यात आला। शाळा, कॉलेज यांना लाखो रुपयांची देणगी देऊन शिक्षण गतिमान व्हावे याकरिता प्रयत्न करणारे वेरवली गावचे सुपुत्र शैलेश डोळस यांचाही सन्मान करण्यात आला। तसेच वेरवली गावचे सुपुत्र उद्योजक रवींद्र डोळस यांचा देखील याच कार्यक्रमाच्या निमित्ताने जाहीर सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन कोळंबे यांनी केले। अनाजी पंत करताना सुद्धा मला खूप मेहनत करावी लागली होती, कारण ते व्यक्तिमत्व इतकं मोठं होतं की महाराजांबरोबर ते एकनिष्ठ होते। त्यांनी महाराजांबरोबर त्यांचं वक्तृत्व मला जबरदस्त होतं, त्यांचं लिखाण जबरदस्त होतं। त्यांनी एक किल्ला निवडून दिला होता, त्यांनी ते लढवय्ये होते, ते हंबीरमामा हे आपल्या इतिहासातलं सगळ्यात मोठं लढाईचं सरदार होते। त्यांची तलवारच 7 फूट होती आणि ते पहलवान होते। तो माणूस काय असेल, आणि त्याच्यावर अनाजी पंत प्रॅक्टिस करायची, लढाई करायची। तो सुद्धा एवढा प्रगल्भ माणूस होता। आणि म्हणजे जेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हा महाराजांच्या डोक्यावर छत्र धरायचा मान अनाजी पंतांना मिळाला होता। ही साधीसुधी गोष्ट नाहीये। कुटुंब आपल्या मागे असल्याशिवाय कुठलीही गोष्ट होत नाही। त्याप्रमाणे माझे बंधू सगळे, एक माझे बाबा डॅडी आपले, त्यांना आवडत नव्हतं हे क्षेत्र, पण माझी मम्मी आणि माझे बंधू ते माझ्या मागे उभे राहिले। तू कर बिंदास, आणि ते बाकीचं सगळं करतं, ते घर तुझं आम्ही सांभाळतो, पण तू तुझं। आणि ह्या याच्यामध्ये माणसाला एक गोष्ट असते की स्टार, नशीब लागतं। ते नशीब जर असेल ना तर तुम्ही त्यांचे काही केलं तरी तुम्ही पटकन पुढे जाऊ शकता। पण तुमच्याकडे जर मेहनत असेल ना, आणि मेहनतीने जर काम कुठलं करत असाल आणि ते होणार असेल, तर त्याचं दाखलं उदाहरण म्हणजे मी आहे। मला नशीब नाहीये, माझे स्टार नाहीये, माझी मेहनत आहे। मी 38 वर्ष मेहनत घेतली। मला या भावांनी सांभाळलं, माझ्या आईने सांभाळलं, डॅडीनीही सांभाळलं। मालिका जेव्हा लागली तेव्हा डॅडीनी मला जवळजवळ रडले माझ्यासमोर, म्हणजे बाळा मी चुकलो, मला माफ कर, मी तुला सपोर्ट नाही केला। खूप बरं वाटलं।